शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीमाल किंवा फळं यांना भाव मिळत नाहीये। यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसून येत आहे। काही शेतकरी परवडत नसल्याने उभ्या पिकावर रोटावेटर मारतायत, कारण व्यापारी शेतातील शेतकऱ्याच्या मालाला कमी भावात मागत आहे। ज्या भावात व्यापारी शेतीमालाला शेतकऱ्यांकडून मागतायत त्या भावात शेतकऱ्यांचा लागलेला खर्च देखील निघत नाहीये। चोपडा तालुक्यातील नानद खरद गावातील शेतकऱ्यानं आपल्या शेतात मोसंबीची लागवड केली आहे। शेतात 500 झाड मोसंबीची असून त्या झाडाला मोसंबी लागली आहे, ते आता काढणीला आली आहे। मोसंबीची क्वालिटी आणि खाण्यासाठी चविष्ट आहे। त्या मोसंबी बाग शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याने 95,000ला मागणी केली। शेतकऱ्यांनी लावलेला खर्च तो देखील या भावात मिळणार नव्हता। शेवटी स्वतः शेतकऱ्याने मोसंबी 2.5 किलोच्या पिशव्या तयार करून 4 चाकी वाहनांमध्ये टाकून चोपडा शहरात रस्त्यावर उभं राहून 100 रुपयात 2.5 किलो विक्री करत असल्याने ग्राहकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला असल्याचं विक्री करणाऱ्यांनी सांगितलंय। मोसंबी उत्पादक शेतकरी महेंद्र पाटील यांनी माध्यमांसोबत प्रतिक्रिया दिल्यात, पाहूया। दादा, आपण मोसंबी विकताय तर स्वतः आपण शेतकरी आहेत आणि गाडी भरून आणलेली आणि विकतात, काय याचा मागचं कारण? सर, माझं नाव महेंद्र भागवत पाटील, मी नारद खरदचा राहणार आहे, चोपडा तालुक्यामधल्या। माझी स्वतःची मोसंबी आहे, बाग खूप चांगली आहे, पण शेतमालाला भाव अजिबात राहिलेला नाही। फळ पिकांना नाही, भाजीपाल्याला नाही, धान्य पिकाला नाही, कुठल्याही मालाला शेतकऱ्याच्या मालाला भाव आज मार्केटमध्ये नाही। या ठिकाणी व्यापाऱ्यांची मक्तेदारी आहे, त्यांना पटेल त्या भावामध्ये तुमचा माल खरेदी करतील, तुम्हाला गरज असल्यास तुम्ही त्यांना द्यावे। म्हणून शेतकऱ्यांनी जागरूक व्हावे आणि रस्त्यावर येऊन आपला स्वतःचा माल आपण स्वतः पब्लिकला विकावा। 2 पैसे पब्लिकचा फायदा होणार आहे, याच्यामध्ये 2 पैसे आपला फायदा होणार आहे। हा बिचौलिया जो आहे मधला मध्यस्थ, हा तुम्हाला लुटतोय, ओपनली लुटतोय तुम्हाला। त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रत्येक शेतकऱ्याने आपला माल खुशाल आणावा मार्केटला आणि खुशाल स्टॉल लावून तो माल विकावा। 2 पैसे आपल्या पदरात जातील आणि ग्राहकाचे 2 पैसे वाचतील। आपला जे बाग आहे मोसंबी बाग, या मागणीसाठी व्यापारी आला असेल तर कितीला मागणी केली होती? व्यापाऱ्याने जेव्हा बाग मागितला माझी 500 झाडं आहेत, 500 झाडांवर कमीत कमी 10 टन माल, 10 टनच्या वर माल मागताना व्यापाऱ्याने 95,000मध्ये 10 टन माल मागितला माझा, म्हणजे 9.5 रुपये किलोने मला तिथे पैसे मिळणार होते। आणि हे व्यापारी जेव्हा दुकानावर विकतात तेव्हा त्या मालाची किंमत 60 ते 70 रुपये किलो, म्हणजे 60,000 रुपये टन, म्हणजे 6 लाखाचा तो माल आहे आणि मागताय 95,000मध्ये। मग मी त्यांना का द्यावा? मी इथे 40 रुपये किलो विकतोय, पब्लिकला खाऊ देतोय, पब्लिकचा फायदा आहे याच्यामध्ये। त्यांच्याकडनं 70 रुपये माग घेण्यापेक्षा 40 रुपयामध्ये घ्यायला त्याला काही हरकत नाही। जो 1 किलो घेणार आहे तो 2 किलो 2.5 किलो घेऊन जातो, त्याचाही फायदा होतो, माझाही फायदा होतो। आणि खर्च किती लागला आहे तुमचा? प्रति झाड आपल्याला 500 ते 600 रुपये खर्च येतो प्रति झाड। जर तुम्ही त्या व्यापाऱ्याला दिलं असतं तर परवडलं असतं का? माझा पैसा निघाला नसता, टाकलेला जेवढा पैसा मी होता तो निघणार नव्हता, त्यामुळे मी हा निर्णय घेतला। मी माझा माल आहे, मी स्वतः विकणार। तर रोजचे किती विक्री होते आपले? काल 2.25 क्विंटल विकली सर। धनवाडी चौकामध्ये 2.25 क्विंटल माल विकला गेलेला आहे आणि आता 1.5 क्विंटल माल गाडीत भरून आणलेला आहे, तो संध्याकाळपर्यंत संपून जाईल, आरामशीर संपून। म्हणजे कितीला विकतायत तुम्ही? हा एक 2.5 किलोचा पॅक आहे बघा, हा 2.5 किलोचा पॅक फक्त 100 रुपयामध्ये आपण देतो। हा माल मार्केटला 70 रुपये किलो आहे। 2.5 किलोचे किती झाले? 250 रुपये, आपण यांना 100 रुपयामध्ये देतो। ग्राहकी घेत आहे, ग्राहक भरपूर आहेत, ग्राहक बरोबर येतो, चालून येतो। काही ग्राहक असतात ते नाही बाबा आम्हाला तर महाग पडतंय, 50मध्ये मिळतोय, 60, काही ग्राहक असतात असेही असतात। पण ज्या ग्राहकाला माहिती आहे की मार्केटमध्ये याची किंमत 70 रुपये किलो आहे, तो ग्राहक इथून 2.5 किलो 100 रुपयामध्ये अगदी सहज घेऊन जातोय। महादूत न्यूजसाठी उमेश नगराळे, जळगाव।